दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी 1999 साली बांधलेल्या सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणातून गेली 18 वर्षांपासून पाणी दुष्काळी भागाला पोहोचलेलं नाही। त्यातच तारळी धरणाच्या गळतीचा प्रश्न उभा राहिलाय। सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर 1999 साली 5.85 टीएमसी क्षमतेचं धरण बांधण्याचा निर्णय झाला। 21 गावं विस्थापित झाली। प्रत्यक्षात 2013 साली धरण पूर्ण झालं। 770 कोटी खर्च झाला, परंतु तारळी धरणाच्या मुख्य भिंतीतून गळती सुरू झाली। गंभीर बाब म्हणून ही गळती काढण्याचं काम गेली 3 वर्ष सुरू आहे, मात्र अजूनही ही गळती पूर्णपणे निघाली नाही। दुष्काळी भागातील खटाव मान याचबरोबर जत आटपाडी या परिसराला पाणी मिळावं या उद्देशानं 1999 साली तारळी जलसिंचन प्रकल्पाला सुरुवात झाली। मात्र गेली अनेक वर्ष या योजनेचं काम अपूर्ण आहे। याचबरोबर अजूनही या दुष्काळी भागाला पाणी मिळालं नाही। त्यातच हा तारळी जो प्रकल्प आहे तो गेली अनेक वर्ष गाजतोय, तो म्हणजे तारळी धरणाला असलेलं लिकेज, हे लिकेज अजूनही या शासनाला मुजत आलेलं नाही। आपण पाहू शकता की ह्या तारळी धरणातून लाखो लिटर पाणी हे दररोज लिकेज मधून हे बाहेर पडत आहे। याचबरोबर भिंतीतून असलेले लिकेज प्रत्यक्षात कमी केलं असलं तरीही अजूनही या तारळी धरणातून हे पाणी लाखो लिटर पाणी हे नदी पात्रात जात आहे आणि या माध्यमातून या परिसराला, याचबरोबर जो खटाव मान जत आटपाडी हा परिसर आहे, हा अजूनही ताणलेला परिसर आहे। याला पाणी कधी मिळणार तरी कधी, हा खरा प्रश्न आहे। दुष्काळी खटाव मान जत आटपाडी या भागाला पाणी देण्यासाठी तारळी धरणाची निर्मिती झाली, परंतु गेली 18 वर्ष अजूनही कालव्याची कामं झाली नाहीत। त्यातच तारळी धरणाचं पाणी तारळे खोऱ्यातील मरोळशी, कोंजवडे, नुने आणि बांबवडेसह 22 गावांना पाणी अजूनही मिळालं नाही। जलसंपदा विभागाच्या निकृष्ट कामाबाबत कार्यकारी अभियंता पांढरे यांनी तारळी धरणाचाही समावेश केला होता। निकृष्ट कामामुळे धरणाला अजूनही 10% गळती आहे। लाखो लिटर पाणी वाया जाते। निकृष्ट दर्जाचं वॉल बसवले जातात। निकृष्ट दर्जाचं काम गेले 4-5 वर्ष धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे, पण जर 4-5 वर्षामध्ये जर धरणाचा वॉल जर लिकेज होत असेल तर राष्ट्रीय संपत्तीची हानी होत आहे। मग हानी होत आहे तर ह्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई का झालेली नाही, असा हा स्थानिक लोकांचा प्रश्न आहे आणि स्थानिक लोकांची मागणी आहे। राजकीय लोक फक्त प्रत्येक वेळेला आम्हाला आशा लावून जातात, इलेक्शन आली तेवढ्यापुरते येतात। काय करायचं, 100 हेडपर्यंत पाणी अजूनपर्यंत मिळालेलं नाही आणि हेच पाणी आज कुठेतरी बाहेरगावी नेत आहेत। आज आमच्या सगळ्या गोरगरीब लोकांनी ते हालाकीत राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती लोकांचं पुनर्वसन होऊन आमचा हा तारेबाग त्यांना सोडण्यास म्हणजे हे धरण कारणीभूत ठरलेलं आहे। कितीतरी हाल अपेष्टा आम्ही सगळ्यांनी सहन केलेले आहे आणि अनेक गावं विस्थापित करूनही दुष्काळी भागाला अजूनही पाणी मिळू शकलं नाही। जलसंपदा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे हा आणखी किती वर्ष त्रास सहन करावा लागणार आहे, हाच खरा प्रश्न आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।